वासळी संघ आपला प्रतिनिधी पहा. येस, गोलंदाजी मार्कवरती जितेश येतोय. पहिलं वैयक्तिक संघिक षटक हाताळण्याकरिता मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू, एक डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि एक खेळाडू जर पाहिलात तर वाईडिश कव्हर वरती डीप मध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनचं. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहिलात तर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट कव्हर पॉइंट आणि मिड ऑन मिड ऑफ वरती 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. पहिला चेंडू हाताळण्याकरता गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जितेश. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र ग्लान्स केलाय. शॉर्ट मिड विकेट वरती चेंडू अडवून फेक केली जाईल. फेकी तेवढीशी चांगली परंतु बॅकअप नव्हतं. वेगानं आला क्षेत्ररक्षक, चेंडू थांबवलाय त्यामुळे केवळ एकच धाव मिळणार आहे. धावफलकावरती धावांचा श्री गणेशा होत असताना बॅटर प्रसादच्या बॅटमधून. प्रसाद आठवलं की आम्हाला मागच्या सामन्यातील पहिलं षटक आठवतं. नाळे संघाच्या विपक्षामध्ये तब्बल 28 धावा ज्याच्या बॅटमधून आल्या होत्या. 24 बॅटमधून आणि एक चौकार 22 स्वरूपी अशा 28 धावा आल्या होत्या वासळी संघाला. परंतु आत्ताचा सामना वेगळा आहे, आत्ताचा गोलंदाज वेगळा आहे आणि आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही इतिहासात काय केलं हे तेवढंच महत्वाचं आहे, परंतु वर्तमानामध्ये तुमचा खेळ काय सांगतो ते तेवढंच आणखीन महत्वाचं आहे. लोअर फुल टॉस यावेळेस मात्र कन्वर्ट करायचा होता. मोठ्या फटक्यामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग वरती अडवला जातोय. पुन्हा एकदा एकेरी धाव धावफलकावरती वधारतीये. थेंबे थेंबे तळे साचे हेच पाहिजे पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती 2 धावा बिनबाद 2. पहिल्या 2 चेंडूवरती एकेरी स्वरूपात 2 धावा आल्यात. चांगली सुरुवात वासळी संघाकरिता करताना प्रसाद आणि प्रणित. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल अपेक्षित गोलंदाज जितेशला. यष्टांच्या मागे परेश वर्तकला आपण पाहताय. यावेळेचा चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक इन ऍक्शन पाहायला मिळतील. हो, थोडासा दूर राहिला चेंडू. 1 बाउन्स वरती गॅदर केला जाईल का? चेंडू थोडासा चकमा देतोय परंतु चांगलं बॅकअप, चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव निश्चित वाचवली आहे. 1 धाव निश्चित वाचवली आहे. त्यामुळे धावा होत आहेत 5. धावफलक 3 धावांनी वधारतंय. प्रसादच्या खात्यावरती 3 धावा जमा होत आहेत. वासळी संघाच्या खात्यावरती 3 धावा जमा होत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर 5 वरती धावून पोहोचते धावफलक. प्रथम फलंदाजी करत असताना वासळी संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. क्षेत्ररक्षण करण्याकरिता घरच्या मैदानावरती आगाशी संघाला आमंत्रित केलं. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा जर पाहिलात तर थोडासा बदल अपेक्षित. यष्टांच्या मागे परेश वर्तकला. मिड विकेटवरचा खेळाडू थोडासा वाईडिश स्क्वेअर लेग कडे आणला जातोय. एक खेळाडू डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर वरती, एक खेळाडू लॉंग ऑन वरती. पुढे पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आला तसा फेकला होता परेशनं परंतु बॅकअप दिलं जितेशनं. डॉट बॉल येतोय. धावफलक 1 धावेने वधारते. धावफलक माफ करा, डॉट बॉल नाही तर मात्र सांगत होईल ह्या चेंडूची. 5 धावांवरती धावफलक बिनबाद 5. ही आत्मसन्मानाची लढाई आहे, कारण घरच्या मैदानावरती जेव्हा तुम्ही खेळताना तेव्हा एक वेगळं मानसिक दडपण असतं. घरच्या प्रेक्षकांसमोर खेळत असताना चांगला खेळ कशा पद्धतीने होतं हे देखील गरजेचं असतं. ओ, यावेळेचा चेंडू स्लॉक केलाय ऑन साइड वरती. मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. प्रणितच्या बॅटमधून युरो पॉवर षटकार. षटकार धावफलकाला देतोय आकार. धावफलक जाऊन पोहोचते 11 या आकड्यावरती. जितेश वरती हल्ला चढवलाय प्रणितनं. मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये सांगतोय. यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक केलाय. यावेळेस मात्र सनिकेत जेलच्या खाली. टिपला जाईल का जेल? यावेळेस मात्र साधा सहज सोप्पा जेल मात्र धरणीला दान होतोय. आमच्या व्यासपीठावरती असणाऱ्या जयू भाऊन सारख्या एका वरिष्ठ खेळाडूंना विचाराल ना तर ते सांगतील ये तो शादी का लड्डू था. आमच्या या तरुणांना विचारायला ते म्हणतील ये तो लॉलीपॉप था. एवढा साधा सहज सोप्पा झेल धरणीला मात्र दान झालाय. धावफलकावरती धावा वाढल्यात. त्या 13 धावांवरती पहिलं षटक संपलंय. इथं मात्र जीवदान प्राप्त झालंय प्रणितला. एका षटकाची समाप्ती. डीजे मास्टरकडे जाऊयात. दुपारच्या सत्रामध्ये त्याचा पुरेपूर फायदा जो घेतला जातोय. धावफलकावरती धावांचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना 23 धावा. यावेळेस मात्र कमबॅक केलं मितेशनं. थोडीशी जर पाहिली पिचिंग अखूट टप्प्यावरती आणि तदनंतर वळण दिलं. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. वासळी संघाकरिता 12व्या खेळाडूचं काम करतायत, परंतु सध्याच्या घडीला वासळी ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आदरणीय क्षितिजी म्हात्रे साहेब आमच्या सोबत आहेत. म्हात्रे दादा, आपले स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीनं.
यावेळेस बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. कमालीची गोलंदाजी मितेशनं दर्शवली आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू प्रसादला बांधून ठेवण्याचं काम केलंय. परंतु जर पाहिलं ना क्षेत्ररक्षण खराब झालं आकाशीय संघाचं. या ठिकाणी प्रणित आणि प्रसादचा लगातारच्या 2 चेंडूवरती झेल सुटलाय आणि त्यामुळे जीवदान स्वरूपी ते खेळतात, बोनस स्वरूपी ते खेळतात असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा मितेश शेवटचा चेंडू हाताळण्याकरिता. यावेळेस मात्र अखूट टप्पाचा चेंडू त्यावरती केलाय प्रहार. चेंडू धाडलाय सीमा पार, आलाय लांब 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 वरचा षटकार. थँक्यू टीचर मास्टर. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 14.50च्या सरासरीनं धावफलकावरती प्रथम फलंदाजी करत असताना 29 धावा लावल्यात. येस प्रतीक, आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू निश्चित, थोडासा वेळ द्या आम्हाला देखील. तर एकंदरीत जर पाहिलात तर बिनबाद 29 धावा धावफलकावरती आहेत. कमालीची फलंदाजी. जर तुम्ही जीवदान द्याल तर त्याचा फायदा उचलणार आहेत आणि वसईकरांनी ते दाखवलंय की आम्ही ते निश्चितच करू शकतो. हे मात्र पाहायला मिळालं. आता आगाशीच्या कर्णधाराने काय केलंय तर मरता क्या न करता या भूमिकेमध्ये चेंडू सोपावलाय तो निनाद राऊतकडे. कारण इथं पार्टनरशिप ब्रेक करणं गरजेचं आहे आणि ते करण्याकरिता पुन्हा एकदा ओल्ड सेन्सेशन अर्थातच अनुभवाची खाण निनाद राऊतकडे चेंडू सोपावलाय. अपेक्षेनं कर्णधारानं चेंडू दिलाय निनादकडे की बाबा ये इथं फलंदाज बाद करणं गरजेचं आहे आणि ते करण्याकरिता निनाद राऊत आले. गोलंदाजी मार्कवरती लेफ्ट आर्म ऑर्थोडॉक्स राऊंड दी विकेट मारा करण्याकरिता. इथून मात्र कस लागणार आहे तो अर्थातच प्रणित आणि त्याच्या साथीनं प्रसाद या नव्या दमाच्या खेळाडूंचा. कारण समोरच्या बाजूने पाहिलं तर एक अनुभवी खेळाडू आहे. इथून मात्र एक चांगलं बॅटल पाहायला मिळणार आहे. यष्टांच्या मागे परेश वर्तक आहेत. तर जर पाहिला तर फलंदाजी करण्याकरिता प्रणित, नॉन स्ट्रायकर यांकडे जर पाहिला तर प्रसाद आणि गोलंदाजी मार्कवरती निनाद. या 4 खेळाडूंवरती तुम्ही नजरा ठेवा कारण इथून मात्र बरंच काही निर्भर असणार आहे या मॅच मध्ये. पहिला चेंडू मी म्हटलं निनाद याकरिता त्यांना आमंत्रित केलंय. पडल्यानंतर बाहेरच्या दिशेनं वळवलाय. जर पाहिलं तर पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप आणि त्यानंतर थोडासा वळण घेणारा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न जरूर राहिला परंतु खाली राहिला चेंडू पडल्यानंतर. त्यामुळे बॅटवरती आलेला नाहीये. डॉट बॉल बऱ्याच अवधीनंतर येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलने इथे मात्र सांगत होत्या पहिल्या चेंडूची. यावेळेस हाफ ट्रॅकर होता परंतु जास्त बाहेर चाललाय. पंच कळतायत की आगाशीमध्ये पडला आणि चेंडू बोळिंजकडे वळाला. त्यामुळे वाईड बॉल यावेळेस मात्र घोषित केला जाईल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वाढते. 30 धावा माफ करा धावफलकावरती होताना पाहायला मिळतात. प्रसाद निश्चितच आले आहेत. प्रणितकडे काहीतरी कानमंत्र देण्याचा प्रयत्न. डीपमध्ये नजर टाका. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि काऊ कॉर्नर वरती एक खेळाडू आहे. एक खेळाडू लॉंग ऑन वरती देखील उपलब्ध आहे. यावेळेस बॅकफुटर जाऊन कट केलाय. गॅप भेदण्याचा प्रयत्न जरूर केला परंतु तेवढीशी ताकद नव्हती या फटक्यामध्ये. केवळ 1 धाव निश्चित मिळणार आहे. धावफलक एका धावेने वधारते. या धावफलक जाऊन पोहोचतंय 31 या आकड्यावरती. धावगती खूप चांगली आहे. उमळे वासळी संघाची माफ करा. वासळी संघ प्रथम फलंदाजी करताना खूप चांगली धावगती आणि महत्वाची बाब म्हणजे आतापर्यंत गडी गमावलेला नाहीये. संधी निर्माण झाल्या परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. गती परिवर्तन यावेळेस मात्र आणखीन एक डॉट बॉल. म्हणूनच मित्रांनो म्हटलं जातं एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वोत्तम गुरु आहे आणि ते दाखवत असताना त्याचं प्रदर्शन करत असताना निनाद राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती निनाद सज्ज होतोय. हाफ ट्रॅकर वेगानं चेंडू हाताळला. पडल्यानंतर बॅटची काढा घेऊन यष्टांच्या मागे जर पाहिलात तर दैदीप होते मला वाटते. चेंडू अडवला जाईल तर बरं 1 धाव निश्चितच घेतली जाईल. धावफलकावरती 1 धाव वधारती या धावफलक जाऊन पोहोचतंय. ते 32 या आकड्यावरती. षटकामध्ये जर विचार केला तर थांबवलं. आतापर्यंत एक वाईड बॉल जरूर आला परंतु तदनंतर खूप चांगल्या पद्धतीनं थांबवलंय ते गोलंदाजी करत असताना निनाद राऊतनं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू. यष्टीरक्षक चकला परंतु काय काम केले यष्ट्यांच्या मागे. जबरदस्त क्षेत्ररक्षण. मला वाटते कौस्तुभ आहे त्या क्षेत्रामध्ये. जबरदस्त कमालीची यावेळेस फिल्डिंग दाखवली आहे. 3 धावा निश्चित आपल्या संघाकरिता वाचवल्या. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती निनाद राऊत सज्ज होत असताना प्रसाद स्ट्रायकर यांकडे. गती परिवर्तन लालच दिली होती, फ्लाइट दिली होती
परंतु ती फ्लाईट कबूल करता आलेली आहे प्रसादला. आणखी एक डॉट बॉल. क्या बात आहे मित्रांनो. निनादचं हे षटक आवडलं असेल, एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. संपूर्ण षटकादरम्यान जर विचार केला तर केवळ एक वाईड आणि 2 धावा अशा एकंदरीत 3 धावा आणि एक्स्ट्रा आलेली 1 धाव अशा 4 धावा खर्ची घातल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर नाबाद अनबाद आबाद बिनबाद 33 धावांची सलामी. प्रथम फलंदाजी करत असताना टीम वासळी. थँक्यू डिझा मास्टर. क्रिकेटच्या खेळामध्ये कोण शिकलेलं आहे कोण अशिक्षित आहे तेवढंच महत्वाचं नाही, तुमचा खेळ किती महत्वाचा आहे ते देखील गरजेचं आहे मित्रांनो. कारण जर पाहिलं तर सध्याच्या घडीला तुम्ही इंडियन टीमचा विचार केला तर काही इंजिनियर्स आहेत, काही डॉक्टर्स आहेत, परंतु सध्याच्या घडीला जर पाहिलं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला काय गरजेचं आहे तर तुमचं क्रिकेटचं ज्ञान महत्वाचं आहे. शिक्षण हे तेवढंच महत्वाचं आहे, कारण शिक्षणाशिवाय मित्रांनो आयुष्य हे अपुरं आहे. त्यामुळे शिक्षणाकडे देखील वाटचाल करा. आणि मी सगळ्या आमच्या पेरेंट्सना, सगळ्या खेळाडूंना विनंती करेल की तुमचा छंद तुम्ही जपा, परंतु शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नका. सनिकेत गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस अन्वयला थांबवलं, सनिकेतला पुढे आणलं, परंतु आल्या आल्या पहिला चेंडू वाईड हाताळलाय. शिक्षणाचं महत्व आम्ही सांगत होतो. सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटर तुम्ही पाहताय ISPL मध्ये ज्यानं माझी मुंबईचं कर्णधारपद भूषवलं तो योगेश पेणकर अर्थातच घाऱ्या. तो पेशानं मित्रांनो केमिकल इंजिनियर आहे. महाडमधील लक्ष्मी इंडस्ट्रीमध्ये तो कार्यरत आहे. त्यामुळे शिक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे, खेळ देखील तेवढाच महत्वाचा आहे, परंतु शिक्षण देखील. ओ डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेनं फटका खेळला, परंतु त्या फटक्याला थांबवलं. अप्रतिम झेल कंप्लीट केला. सुरेख झेल टिपत असताना पुन्हा एकदा निनाद राऊतनं दाखवलंय ओल्ड इज गोल्ड. विकेटचं पतन. डेफिनेटली जर तुम्ही रिप्ले मध्ये पाहिला तर चांगला झेल कंप्लीट केला तो अर्थातच निनाद राऊतनं. यावेळेस जर पाहिलं तर पहा एक्स्ट्रा कव्हरकडे खेळलेला फटका. यावेळेस मात्र जर एकंदरीत पाहिलात तर चांगला झेल कंप्लीट केला. रनिंग झेल जर पाहिलात तर पूर्णपणे कंट्रोल ठेवलं स्वतःवरती निनादनं आणि एक अतिशय चांगला झेल कंप्लीट करत असताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. DBN लाईव्हचं कौतुक करेल, कारण खेळाडूच्या प्रत्येक हालचालीचं जे चित्रण आहे ते मात्र कॅप्चर केलं जाते. आमचे कॅमेरामन जर पाहिलात तर कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये प्रवीण आणि त्याच्या साथीनं रोहित या 2 कॅमेरामनचं देखील कौतुक करावं लागणार. तर जयेश टेक्निकल स्कोरच्या भूमिकेमध्ये, तर टेक्निकल हेड ॲज अ नयन काम करतायत. निश्चितच या संपूर्ण DBN लाईव्हच्या टीमचं देखील कौतुक असणार आहे. सनिकेतचं कौतुक करावं लागणार आहे. परंतु आता काय झालं तर मैदानामध्ये प्रसाद आपल्या भावाच्या साथीला साथ देण्याकरिता प्रतीक मैदानामध्ये आलाय. दोघे बंधू मैदानामध्ये वासळी टीम करिता. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा बाहेर चाललाय. पंच कळवतायत वाईड स्वरूपी या एका धावेने धावफलक वधारतोय. धावफलक जाऊन पोहोचतंय 35 या आकड्यावरती. पहिल्या 2 षटकांमध्ये 29 होत्या. तदनंतर जर पाहिला तर निनाद राऊतनं केवळ 4 धावा खर्ची घातल्या आणि कमबॅक करून दिला आपल्या टीमला. त्या कमबॅक वरती इथं मात्र जर पाहिला तर शेवट करण्याची संधी आहे सनिकेतकडे, परंतु ही संधी वाया दवडणार की दोन्ही हाताने कबूल करणार समोरच्या दिशेनं. यावेळेस मात्र संधी मिळणार नाहीये, कारण खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय सीमा पार. प्रतीकच्या बॅट मधून आलाय षटकार. भजी खातेस खातेस बटाटा वडा. जिलेबी खातेस भजी खातेस खातेस बटाटा वडा. नीट बघ आज गरम काढलेला है खा एक डाळ वडा. आज गरम काढलेला है खा एक डाळ वडा. थँक्यू. अभि दादांनी गायलेलं हे आणि आमच्या भूषण दादांनी संगीतबद्ध केलेलं हे, सॉरी बिपिन दादाने संगीतबद्ध केलेलं हे डाळ वड्याचं आणि आमच्या वाडवळ कट्ट्यावरती चित्रित झालेलं हे संपूर्ण गीत. एकंदरीत या संपूर्ण वर्तक बंधूंचं मनपूर्वक कौतुक करावं लागेल. षटकार आलाय, धापलकाला आकार आलाय. यावेळेचा फटका हवेमध्ये राहिलाय. परेश वर्तक इन ऍक्शन.
पंच काय कळवतायत याच्याकडे देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. येस, लेग पाय स्वरूपात ही धाव आहे. धवपलकावरती एकदा वधारती धवपलक जाऊन पोहोचते 43 या आकड्यावर, 42 या आकड्यावरती. मला वाटते संपूर्ण मालवड्यामध्ये या गाण्याचं चित्रीकरण झालं होतं, ज्याच्यामध्ये बिपिन दादांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलं होतं आमच्या अविदादांनी, आणि त्याचं चित्रीकरण आमच्या वाढवळ कट्ट्यावरती निनाद दादाच्या वाढवळ कट्ट्याचे प्रोप्रायटर आहेत त्याच्यावरती ते चित्रीकरण झालं होतं. एकंदरीत या सगळ्या बाजू देखील तेवढ्याच महत्वाच्या आहेत. गोलंदाजी मार्कवरती जर पाहिलात तर सनिकेत एक षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक करतायत, एक्स्ट्रा स्वरूपी एक धाव येते, धावपलकावरती धावा होत आहेत त्या 42. आतापर्यंत जर पाहिलं तर कंट्रोलमध्ये राहिलाय आगाशीच्या. पहिल्या 29 धावानंतरचा भाग वगळता खोलवर टप्प्याचा चेंडू, हो हो क्या बात आहे, परंतु दिशाहीन वाईड बॉल. अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वधारते धावपलक 43 धावांवरती. या चेंडूचं जर तुम्ही मोजमाप केलं ना तर टप्पा जर पाहिला तर भल्या फलंदाजांना खोदून काढता येणार नाहीये, परंतु या टप्प्याला थोडस नियंत्रित ठेवणं गरजेचं होतं. सनिकेत ते करू शकलेलं नाहीये. आखूड टप्प्याचा चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, मोहम्मद कैफ या नावानं प्रसिद्ध असलेल्या खेळाडूनं सोडला झेल. म्हणून म्हटलं की क्रिकेटमध्ये कधी काय होईल याचा काही नेम नाही आहे. धावपलकावरती एकदा वधारतीये, धावपलक जाऊन पोहोचते 44 या आकड्यावरती. चेंडूंचा विचार केलात कोण आणि बॉलर का? MCC क्रिकेट क्लब सर्व मान्यवरांचे, सर्व क्या बात खेळाडूंचे आहे. आणि क्रिकेट प्रेमींचे थँक्यू डीचे मास्टर. पुन्हा एकदा सनिकेत सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस प्रतीकनं चेंडू उडवला नाही तर धाडलाय सीमा पार. प्रतीकच्या पाठमधून आलेला दुसरा षटकार. माझ्या वड्याची चव लई न्यारी, तो खायला लागतो भारी. माझ्या वड्याची चव लई न्यारी, तो खायला लागतो भारी. याचा भाव आहे सरकारी, याचा भाव आहे सरकारी. तिथे खायला जमती सारी. सांघिक अर्धशतक या षटकारानं धावपलकावरती लागतंय टीम वासळईच. पहा, यष्टीरक्षकानं झेल टिपला असता, नवीन बॅटर आला असता, या अशा बऱ्याचशा काही गोष्टी सांगता येत आहेत, परंतु जे घडलंय ते अपरित घडलंय, ते अर्थातच विपरीत घडलंय टीम आगाशी अच्या दृष्टीनं. मेक इट 2 in a row फॉर बॅटर प्रतीक. व्हॉट अ बॅटिंग. धावपलकावरती अब तक 56, 4 षटकांची समाप्ती. धावपलकावरती धावा झाल्या 56, जिंकण्याकरिता 57 धावांचं आव्हान टीम आगाशी अकरिता. यस डीजे. आज गरम काढलेला है खा एक डाळ वडा. 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 थँक्यू मास्टर. डाळवड्यासोबत भोजनाचा आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे, कारण पुन्हा एकदा आपणास आठवण करून देतो की मालवडेकरांच्या वतीनं आपणास उपस्थित सर्वच समाज बांधवांना भोजनाची अतृप्त सोय करून दिली आहे, तर नक्कीच त्याचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. तर संपूर्ण पहिल्या इनिंगचा विचार केला तर 4 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना वासळी संघाने धावा बनवल्या त्या निश्चितच 56, जिंकण्याकरता 57 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र षटकार चौकारांची बोलीभाषा ही मैदानामध्ये रंगणार आहे, आणि या बोलीभाषेला अतिशय रंगीत आणि रंगतदार करण्याकरिता पुनश्च एकदा शब्दांचा माहेरघर असणारा आवाज अमोघ वाणीचे वारसदार तुकारामजी मांगेला सर आणि त्यांच्या सोबतच व्हॉइस ऑफ चंदन सर भरतजी मोरे सर. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला मदतीचा हात पुढे केला त्या सर्व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, जगवू क्रिकेट. खेळू क्रिकेट, वाढवू क्रिकेट, भरवू क्रिकेट, जगवू क्रिकेट.
नक्की या गाण्याच्या बोलामध्ये प्रत्येक गोष्ट दडलेली आहेत. जसं वाढवू क्रिकेट, खेळू क्रिकेट, गाव एकत्र करणारा, या सर्व गोष्टीचा उल्लेख या गाण्यामध्ये केला. म्हणजे गाण्याचे बोल जितके सुंदर आहेत, गीतकार सुद्धा आपण पाहिलं होतं. हर्षद जाधव यांना संगीतबद्ध केलं, इतकं चांगलं म्हणजे कानाला ऐकणारं असं संगीत. आणि नेहमीच बऱ्याच वेळा काय होते, म्हणजे आपण प्रीमियर लीगच्या माध्यमातून काहीशी गाणी बनतात, पण त्याच्या माध्यमातून हे सोलो बनले थोडंसं, आणि या कानाला ऐकणारा सुद्धा बरं वाटते. आणि त्या पूर्ण गाण्यामध्ये ज्यांनी ज्यांनी मदत केली तेही आहे, आणि या स्पर्धेचा उद्देश काय, या दोन्ही गोष्टी समोर आणल्या जातात. आणि अर्थातच सार आहे, पूर्णपणे या गाण्यामध्ये सार आहे या स्पर्धेचा, या स्पर्धेशी जोडलेले सगळ्यांचे ते काही कार्य आहे किंवा सर्वांचे इमोशन सुद्धा त्यामध्ये. आणि या गाण्याद्वारे असं काही मंत्र दिला गेलाय जेणेकरून इथं खेळणाऱ्यांना सुद्धा ते ऐकत असताना मजा येते. आणि सर्वात मोठा उल्लेख जर आपण बघितला तर त्यांच्या जे स्पॉन्सर्स आहेत त्यांचं जो नामोल्लेखन केलं ते अतिशय युनिक आहे. आणि हे काही ना काहीतरी त्या ऐकणाऱ्यांसाठी सुद्धा वेगळं आहे. आणि खरोखर हॅट्स ऑफ आहे या सर्व कार्यासाठी संपूर्ण मालवडे क्रिकेट क्लबला. अचा संघ खेळतोय, दुसऱ्या बाजूला वासळीचा संघ आहे ज्यानं टॉस जिंकला होता आणि बॅटिंग करण्याचा निर्णय झाला होता. आव्हान ठेवले 57 धावांचं. अब तक 56 बने, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि बघूया तो पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानावरती सज्ज झाले आहेत. इथून एक पाऊल पुढे टाकलाय, एक संघ आलाय, एक मातानेचा संघ आलाय जो आता क्वालिफायच्या मॅचच्या दिशेनं गेलाय. आता त्याच्याशी भिडण्यासाठी, त्याच्याशी लढत देण्यासाठी या दोनपैकी कुठला संघ जातोय त्यावरती बरंचसं निर्भर असणार आहे की आज कोण क्वालिफाय होणार, कुठला संघ क्वालिफायच्या दिशेने जाणार. कारण दोन संघ आपण पाहिलेत, एक गाव एक संघातनं भाग्य खास करून जो बंदरपाकाडीचा संघ आपण पाहिला होता तो संघ इथे जान्हवी 11चा संघ क्वालिफाय झालाय. कालच्या दिवसामध्ये बाण 11चा संघ जो क्वालिफाय झालाय त्याच्यामध्ये पालघरचे बहुतांश खेळाडू होते. आपण प्रज्योत अंबेरीची शेवटच्या क्षणी केलेली फटकेबाजी आपण अनुभवलेली आहेत. आणि आज बघूया इथून 3 संघ आहेत, सीट फक्त एक आहे. ज्या सीटवरती तुम्हाला बसायचं आहे त्यापैकी कोण सीट पटकावतोय बघूया. आणि सीटची लढाई जवळ सुद्धा आली आहे. सीट कोणाला मिळणार, कोणाची सीट तिथं यशस्वी होणार, म्हणजे कोण जिंकणार. तसंच इथे 3 सीट आहेत, 3 उमेदवार उभे आहेत. आता 3 उमेदवारांपैकी कोणता उमेदवार इथे ही लढत जिंकतोय याच्यावरती सर्वांच्या नजर आहेत. आणि त्यानंतर परत 3 सीटची लढाई. त्यामुळे जी रोचकता आहे निवडणुकीपूर्वीची ती सुद्धा मैदानात दिसेल या स्पर्धेदरम्यान. म्हणजे तिथे तिकीटसाठी आहे की आता कोणाला तिकीट मिळते, आणि इथे आता बघूया विकेटसाठी आहे. ही मैदानावरती ही लढाई चालली. सलामी जोडी मैदानावरती सज्ज. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाज रेडी. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, चेंडूच्या खाली झेल सुटलाय. प्रसाद पोहोचले होते तिथून चेंडूपर्यंत, झेल नाही टिपू शकलाय. मागचा मॅचचा हिरो, मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या अंगामध्ये आहेत मितेशचा झेल सुटलाय. थोडासा वाया जो होता व्हाईटिश लॉंगा पण म्हटलं जाणार नाही, पण एक स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि त्याच्या हातून हा झेल सुटलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. एका बाजूला प्रदेश, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं निनाद. ही जोडी मैदानावरती आणि पहिलं षटक तिथून हाताळतोय प्रसादला आपण पाहतोय. आई मागच्या मॅचचा आपण पाहिलं तर हिरो जो मैदानावरती आहेत. एक चांगली बॅटिंग त्यांनी केली होती, तर गोलंदाजीसाठी आहे. लोअर फुटचा चेंडू ड्राईव्ह केला, ऑफसाईड दिशेने ऑफ ड्राईव्ह फील्ड केला गेलाय. मिड ऑफला 1 धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा जलद गतीनं. निनादचं कौतुक यासाठी करेल कारण निनादनं पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ केला. फक्त बॅटिंग मध्ये नाही, मोठे फटके खेळले नाही म्हणून नाही आहेत, तर अनसेल्फिशली खेळायत. अनसेल्फिशली अशासाठी की 2-2 धावा त्याने मितेशच्याच पण सुद्धा धावल्यात. बऱ्याच वेळेला काय होतं, एक धाव काढून स्ट्राईक राखण्याचा प्रयत्न केला जातोय. पण मागच्या मॅच मध्ये सुद्धा असाच खेळ तिथून निनादनं केला होता. आणि या चेंडूवरती सुद्धा 2 धावा करताना तोच, कारण डेंजर एंडला ते होते आणि त्यांनी हे 2 धावा पूर्ण केल्यात. धावा आहेत धापलकावरती 4. आता स्विचिटचा फटका, स्विचिटचा गॅप मध्ये बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर. चेंडू सीमारेषा बाहेर. उत्तम ज्वेलर्स चौकार. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, माझा फोटो माझा काढ. किती मी क्यूट, किती गोड, किती छान दिसते मी भारी, माझा फोटो माझा काढ. थँक्यू. स्विचिटचा फटका. गाण्याचे बोल सुद्धा महत्वाचे आहेत. आता फोटो काढणं 1 मिनिटाचं काम आहे, पण त्याची इमेज बनवायला आयुष्य जातं. असाही खेळ आहे. आता बघूया, इमेज बनलेली आहे. भरतजी मोरे आमच्याशी जॉईन होतील. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावा आहेत धापलकावरती 8. मितेशनं स्टार्ट केलंय या मॅचला. एक चौकार त्याच्या बॅटमधनं. नाही, शानदार चौकार. आणि येणं गरजेचं होतं.
आस्किंग रन रेट जसा आहे त्याला वेदनासाठी चौकार नेता तर गरजेचा होता. एकदा कंप्लीट केली गेली दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता नाही होणार. बघा इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. ज्या क्षेत्रातून सुरुवातीला 2 धावा गेल्या होत्या तिथं एक धाव कंप्लीट केली गेली आणि खबरदारी घेतली गेली होती की इथून 2 जाणार नाहीत. 4 चेंडू 9 धावा म्हणजेच या मॅच मध्ये जो आस्किंग रन रेट आहे त्याच्या जवळपास जाण्यासाठी किमान एक मोठा फटका अपेक्षित आहे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये आणि तो मोठा फटका पाहणं ही अपेक्षा आहे समोरच्या बॅटिंग करणाऱ्या युनिटची. म्हणजे 14च्या वरची धावसंख्या आहे प्रत्येक ओव्हरमध्ये 14 म्हणजे 14च्या वरच्या धावसंख्या आता बघितलं तर 14.40 जो आस्किंग रन रेट आपण पाहतोय. या स्वीप करायचं होतं चेंडूला शफल केलं होतं. एक धावे चेंडूवरती पूर्ण करेल निनाद. एका धावेनेशी धावफलक जाऊन पोहोचला 2 आकडे धावसंख्या 10 वरती. बघा 10 धावा धावफल करतात आणि निनाद यांच्या प्रत्येक षटकाराला भावेश घरत यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस भावेश घरत यांच्याकडून लगावण्यात आलंय निनाद यांना. मेडिकल किट आतमध्ये पाठवा प्लीज. श्री दरियालाल ग्रुप, सूर्या ठक्कर भाया शेठ, भूपेश राऊत उंबरगोठण, अभिजीत सांगळे, निधी एंटरप्राइजेस, हॉटेल ग्रीन व्ह्यू बार एंड रेस्टॉरंट, हॉटेल ABC बार एंड रेस्टॉरंट, डेजिडिशियस, मायालय हाउस कुमार वर्तक, विराजमान फैमिली रेस्टोरेंट एंड बार विरार, पिकनिक पॉइंट रेस्टोरेंट एंड बार खानिवडे, शुभश्वेत लैंड एंड डेवलपर्स, पी कौड़ी डेवलपर्स, राउत चिकन, प्रफुल्ल दामोदर म्हात्रे आगाशी, JEM ग्रुप मुंबई, राजन दादा पाटिल, राजेश वर्तक मालविडे, वरुण पुरंदरे, सागर भुवनेश पाटिल, प्रशांत पाटिल, यूरो पावर, हॉटेल झील व रुमाव कैटरर्स, युति एंटरप्राइजेस, पैशन माइंड, वर्तक इंटीरियर्स, वर्तक फार्म, अवंती डेव्हलपर्स, सागर राऊत, कैलास कौल. प्रेक्षक वर्ग आहेत आपण मैदानावरती बघतोय. जसं गेले 3 दिवस आपण बरेच या प्रेक्षकांची साथ सुद्धा लाभली. आपण प्रेक्षकांना का धन्यवाद देतोय कारण ऊन जास्त आहे आणि ज्यांनी एक कॅश प्राईज लागले त्यांना स्क्रीनवरती बघतोय. भावेश घरात आता बरोबर कॅमेरामॅनने तर फोकस केला तर भावेश आपल्या दिशेनं कारण तुम्ही 100 रुपयाचं कॅश प्राईज नेण्यासाठी लावलंय ते भावेश घरात आहेत आणि कॅमेरामॅनने त्यांना नक्कीच कॅच केले. सांगावं लागलं नाही काय बाबा कॅमेरामॅन फोकस करो आणि त्यांनी फोकस केलाय भावेश तर त्यांच्यावरती त्यांना आपण पाहतोय सध्या. म्हणजे कॅमेरामॅनच्या कामावरती फोकस आहे आणि भावेश पूर्णपणे एन्जॉय करतात मॅचला. भावेश घरात वन ऑफ द ग्रेट प्लेअर फ्रॉम असई आणि सातत्याने या टेनिस क्रिकेटची सेवा करत असताना यांना आपण अनेक ठिकाणी पाहिले. म्हणजेच आज नाही गेले कित्येक वर्ष या टेनिस क्रिकेटला एक वेगळी ओळख देण्याचं कार्य या क्रिकेटला थोडं पुढे नेण्याचं कार्य आणि होतकरू व्यक्तिमत्व आहे त्यांना आपण बघतोय. तुर्तास ऑल वेल ऑर नॉट. आणि जसं तुम्ही भावेशचा उल्लेख केला बऱ्याच जणांना म्हणजे कदाचित कल्पना नाही नसेल की एक असा खेळाडू ज्यांना एक काल गाजवलेला आहे असं भावेश करत आहेत. कारण फक्त टीमच्या सोबत नाही तर एक ॲज अ क्रिकेटर म्हणून चांगली कारकीर्द ज्यांची आपण पाहिली होती. आता त्यांना पांबडीच्या टीमच्या जोडीला आपण पाहतोय पण एक ऑलराऊंड म्हणून नेहमीच त्यांचा खेळ आपण पाहिला आहे. आज युवा खेळाडूंना मार्गदर्शन करणं त्यांना पुढे नेणं त्यांना एन्करेज करणं आणि एखादी स्पर्धा म्हटली तर त्याची माझी आपाच्या मैदानावरती स्पर्धा ज्यावेळेला यक्षार पापडी किंवा तसं असते त्यावेळेला सुद्धा मुलाचा वाटा त्यांचा आपण पाहतोय. कारण एक स्पर्धा आम्ही वालीवला पाहिली होती ज्यावेळेला राहुल गर्तेंची टुर्नामेंट आणि त्याच्यामध्ये मॅनेजमेंटचं काम भावेश गर्तेंनी केलं गेलं होतं आणि ते आहेत. चला मॅच स्टार्ट होतोय. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू आलाय धाव. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 57 धावांचा पाठलाग करताना धावा आहे धावफलकावरती 10 धावा धावफलकावरती आहेत. पाठलाग 57चा आहे. 18 चेंडूचा खेळ आहे. 47 अजून करायचे आहेत. एक संगीत ऐकूया आणि ब्रेक देऊया. श्री दरियालाल ग्रुप, सूर्या ठक्कर भाया शेठ, भूपेश राऊत उंबरगोठण,
अभिजित सांगळे, निधी एंटरप्राइजेस, हॉटेल ग्रीन व्ह्यू बार अँड रेस्टॉरंट, हॉटेल ABC बार अँड रेस्टॉरंट, डेझिडिशियस, मायालय हाऊस कुमारवर्तक, विराजमान फॅमिली रेस्टॉरंट अँड बार, थँक्यू डीजे. ग्रीन व्ह्यू गार्डन, त्यानंतर ABC फार्म, त्यानंतर राईट क्लिक आणि आमचे पिकनिक पॉइंट खानिवडे हे आमचे मुख्य स्पॉन्सर या स्पर्धेचे. आपण सर्वांचं सुद्धा मनापासून आभार. आपण टी शर्टवरती त्यांचं सगळ्यांचं नामोल्लेखन पाहू शकतो आणि खरोखरच ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचं नामोल्लेखन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि आमची सिल्वर लाईन डीजे, क्या बात आहे. वैभव आणि संपूर्ण टीम, बिपिन भोईर आणि संपूर्ण टीम, खूप चांगलं कार्य. म्हणजे बाकीच्यांनी ऑनलाईन राहिले चालेल, पण ऑनलाईन राहतात सिल्वर लाईनला विसरू नका. या सिल्वर लाईन न विसरण्यासारखे आहे, अनफॉरगेटेबल चीज आहे. चला मैदानाच्या दिशेने जाऊया, ज्या ठिकाणी दुसऱ्या षटकाची सुरुवात होते. चला घाई करा थोडी. पिकनिक पॉइंट रेस्टॉरंट अँड बार खानिवडे, शुभश्वेत लँड अँड डेव्हलपर्स, पी कवळी डेव्हलपर्स, राऊत चिकन, प्रफुल्ल दामोदर म्हात्रे आगाशी, JEM ग्रुप मुंबई, राजन दादा पाटील, राजेश वर्तक मालविडे, वरुण पुरंदरे, सागर भुवनेश पाटील, प्रशांत पाटील, युरो पॉवर, हॉटेल झील व रुमाव कॅटरर्स, युती एंटरप्राइजेस. थँक्यू डीजे. आणि इंजरी कारणास्तव निनादला मैदाना बाहेर येताना आपण पाहतोय. जास्त काही त्रास नसावा अशीच अपेक्षा. 10 धावा धावपलकावरती आणि नवीन बॅटर अन्वय मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला म्हणजे अन्वय वर्तक यावेळेला आलेत आणि अन्वयकडून खूप मोठी अपेक्षा असणार आहे. तुर्तास गोलंदाजी मार्क वरती येतोय प्रतीक पाटील यावेळेला गोलंदाजीची कमान सांभाळण्यासाठी आला आणि 58 धावांचा पाठलाग हा करण्यासाठी याच षटकामध्ये मोठे हल्ले बोलावे लागणार आहेत. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू ऑनराईच्या रूपाने जातोय, लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग करतोय, फेकी होतीये, तोपर्यंत एकदा येताना पाहायला मिळते. आक्रमण हे करणं गरजेचं आहे, परंतु तो आक्रमण करत असताना विकेट जाणार नाही याची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. कारण 57 धावांचा पाठलाग हा फक्त तुमच्या आक्रमणानेच होईल किंवा तुम्ही आक्रमण करत असतानाच होईल अशा याच्यातलं नाहीये. स्ट्राईक रोटेशन करणं, सातत्यानं गोलंदाजावरती दडपण आणणं, एखाद्या चुकीचा फायदा उचलणं, फुलटॉसला मोठ्या फाटक्यात कन्वर्ट करणं, अतिरिक्त दाबाला ताकद बनवणं आणि ही नजाकत मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॅकडो पॉइंट मध्ये चेंडू निघून गेलाय, सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. मराठमोळी थोडीशी साधी भोळी, स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवाली. थँक्यू. हा फटका पुन्हा एकदा पाहू शकता. स्विच इट करण्याचा प्रयत्न केला आणि पॉईंटच्या क्षेत्रक्षकाला बेट करून चेंडू सीमारेषा पार. चौकार. या चौकारावर धावफलक जाऊन पोहोचलाय तो 15-15 वरती. नक्कीच चांगला उल्लेख तुम्ही केला की इथे धावा जमवायचे आहेत पण विकेट सांभाळून. म्हणजे आता क्रिकेटचा खेळ असा झालाय ना की आता तो डोंबाऱ्याचा खेळ असतो ना तारेवरनं चालण्याचा, तसा आहे. तुम्हाला तोल सांभाळायचा आहे, खाली पडायचं नाहीये पण त्या पलीकडे पण जायचंय. असा क्रिकेटचा खेळ आता मैदानावरती झालाय. तुम्हाला तोलही सावरायचा आहे, धावाही करायची आहेत, विकेटही सांभाळायची आहेत आणि अशा वेळेला जो आस्किंग रन रेट आहे ना तो वाढणार नाही याचीही काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि त्याच्या जवळपास राहण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघा हा चौकार आल्यानंतर एक आशा जिवंत झाली. निनाद मैदाना बाहेर गेल्यानंतर थोडंसं थांबलेलं होतं धावपलक मागील 2 चेंडूचा 3 चेंडूचा विचार करायचा झाला तर. आणि तिथून मात्र या चौकाराने कुठेतरी दिलासा दिलाय आणि हा दिलासा या आस्किंग रन रेटच्या जवळपास जाण्याची ताकद फलंदाजाला देतो. ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल नाही, क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग आणि 2 धावा तोपर्यंत धावून कंप्लीट केल्या जात आहेत. बघा 2 धावा तितक्याशा कमी नाही आहेत. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही 2 धावा बनवल्यात तर 6 चेंडूमध्ये 12 धावा बनतात आणि 12च्या सरासरीने जर का 4 षटकापर्यंत तुम्ही गेलात तर मात्र 48 पर्यंत जाऊ शकता. जो 10चा गॅप आहे तो षटकार चौकाराने तुम्हाला फिनिश करायचा. अशी काहीशी रणनीती तुमच्याकडे असावी. इथून येणारे 3 चेंडू आहेत. ओहो पुन्हा एकदा स्विच इट करायचं होतं परंतु खोलवर टप्प्यात चेंडूला. या चेंडूला तुम्ही स्विच इट नाही करू शकत.
तुम्हाला त्याच्यासाठी योग्य त्या चेंडूची निवड करणं गरजेचं आहे. हा पूर्णपणे जर आपण पाहिलं तर जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न यष्ट्यांना सोडून जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता, निर्धाव आलाय. म्हणजे ही गाणी अशी आहे ना, म्हणजे आता लाईट ज्या वेळेला जनरेटरवरती जाणार, जनरेटरवरून इथे येणार, त्यावेळेला चेंजर लागतो. हा चेंजर करायचा आहे, पण ह्या बाजूला, म्हणून मी एका गोष्टीचा उल्लेख केला होता, येईल मी त्या दिशेनं, पण चेंडू गेलाय युरो पॉवर सिक्सर, षटकार. उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए, दिल की पतंग देखो उड़ी उड़ी जाए, उड़ी उड़ी जाए. थँक्यू. धावा झाला 23 धावा धाल फरकावरती. म्हणून मी उल्लेख केला होता, डावखुरे आहेत पण डाव खरे पण करायचे आहेत. डावखुरे आहात तुम्ही, पण डाव तुम्हाला खरे मैदानावरती करायचे आहेत. हा फटका खेळलाय, हा मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलंय षटकाराच्या साह्यानं. आता मी उल्लेख केला होता, बाबा लाईट गेली का जनरेटरवर जावं लागतं, मग तो चेंजर लावतो, तो स्विच आहे ना थोडासा डाऊन करावा लागतो, एकाला लाईन फ्लो करावी द्यावी लागते. तसा हॅलो हॅलो. आणि इथे षटकार आल्यानंतर पुन्हा एकदा ती आशा निर्माण केली गेली फलंदाज मितेश कडून. आणि शेवटचा चेंडू जसा आपण येतोय त्याच दृष्टीने आपण पाहत होतो. बघा टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय, थोडंसं सबमरिंग डिलिव्हरी आणि फलंदाज बीट. मितेश तिथे थांबलाय, म्हणजे 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावपल करते. पहा कशा प्रकारे हा चेंडू खाली राहिलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघणारा चेंडू थोडासा खाली, म्हणजे अनपेक्षित, म्हणजे जितकी अपेक्षा केली उजळीची ती उजळी आलेली नाहीये. आता इक्वेशन जाऊन पोहोचलंय 12-34 वरती. काय या 12-34चा पाठलाग होईल का? घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकूया डीजेला आणि त्यानंतर वळूयात मैदानाच्या दिशेने. वर्तक इंटिरियर्स, वर्तक फार्म, अवंती डेव्हलपर्स, सागर राऊत, कैलास कवळे, राज बिल्डर्स, क्लासिक कोल्ड स्टोरेज, राईट क्लिक, भरत वर्तक, सागर चौधरी, सिक्वेरा फर्निचर, मितेश पाटील. कम्पॅरिझन जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा वासळीचा संघ होता 29 वरती, आणि पाठलाग करताना आगाशी हे संघ आहे 23 वरती. याचा अर्थ काय माहिती का, त्यांनी शेवटच्या 2 षटकामध्ये 27 धावा केल्यात. आता त्यांनी 27 केल्यात आणि तुम्हाला 34 करायचे आहे. 1 2 3 4 ही रेस नाही लागली आहेत. 12 चेंडू 34 आहेत, म्हणून 1 2 3 4 चा उल्लेख केलाय. 12 चेंडूचा खेळ आहे, 34 धावा इथूनही तुम्हाला करायचे आहेत. आता गोलंदाजीसाठी रेडी होत आहेत चिराग आहे, स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. अन्वय आहेत दुसऱ्या बाजूला, मितेश जे उपवास आहे काय मॅन ऑफ द मॅच वाला आहे, आणि दुसऱ्या बाजूला अन्वय. नाही मॅच तर होतच राहणार आहे, परंतु ज्यांचं कोणाचं जेवण बाकी आहे त्यांनी जेवण करून घ्यायचंय. ज्यांचं कोणाचं जेवण करायचं बाकी आहे त्याने प्लीज या आणि त्या जेवणाचा आस्वाद घ्या. फलंदाज बाद, विकेट आली आहे आणि पहिल्या चेंडूवरती मिळतोय ब्रेक थ्रू. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला हिरडा. थँक्यू. कशा पद्धतीने बाद झाला, ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, थोडासा ब्लॉक केला होता चेंडू, जे इथून धाव घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेला गोलंदाज झाले आणि सरळा यष्टांवरती. याला आपल्या भाषेमध्ये लगोरी नेम सांगतात, आणि लगोरी नेम बरोबर व्यवस्थित साधलाय तो गोलंदाज चिरागनं. काय ते थोडंसं निनादचं बाहेर येणं, त्याही गोष्टी महत्वाच्या आहेत. पण बघा निनाद बाहेर आल्यात. मागचा मॅच निनाद आणि मितेशने तुम्हाला जिंकून दिला होता, पण आता आगाशी हे टीम तुम्हाला दाखवून द्यायचंय हा संघ एक कमी तंबू नाहीये. बाकीचेही खेळू आहेत, बाकीचे असे फलंदाज आहेत जे मॅच विनर आहेत, जे सामना जिंकून देऊ शकतात, मॅचला कलाटणी देऊ शकतात, हे दाखवण्याची वेळ आता मैदानावरती आले. नाही पॉझिटिव्ह साईन काय की मागील मॅच मध्ये तुम्ही 57-58 मारल्या होत्या, इथे सुद्धा त्याच धाबा करायच्यात, फक्त आता फलंदाज बदलत चाललेत. नव्यानं आलेला फलंदाज सनिकेत मैदानात आहे, परंतु मितेश जो स्ट्राईक हिंडवरती आहे त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षेनं सर्वजण पाहतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल, स्वी मारेगा पार. वन्स अगेन, वन मोर, वन अनादर. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे. पहा कशा प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेला होता.
आणि पायावरचा चेंडू जवळ आतमध्ये येणार होता आणि त्याला मात्र फक्त दिशा दिली गेली आणि तिथे गॅप जो ओपन होता त्याला हेरलं. आणि जशी आपण चर्चा केलीत ना की निनादचं बाहेर जाणं तितकंच त्रासदायक ठरलंय का किंवा तो जो वेळ गेलाय तिथून मोमेंटम आदान प्रदान झाली आहे का, सर्व काही घडलंय. परंतु आपल्यासाठी प्रत्येक वेळेला पोषक स्थिती असेल असं नाही ना. मगाशी तुम्ही धावांचा बचाव करत होतात, आता धावांचा पाठलाग करताय. दोन्ही वेळचा जो काय दडपणाचा भाग आहे, दबावाचा भाग आहे, तो वेगळा आहे. हा खेळ बदललाय आणि जसं तुम्ही उल्लेख केला टार्गेट सेट करणं आणि टार्गेट अचीव करणं. पण हे बघा काय घडलंय, एक तर थोडंसं एक्सप्रेशन यांचे पाहिले, एक विकेट किपरचे पाहिले. भावेश गरत यांच्याकडनं कॅश प्राईज आले. मितेश सुरीसाठी सिक्सरसाठी 100 रुपयाचं कॅश प्राईज आहे. षटकारासाठी सिक्सर चेंडू गेला मिड विकेट बॉन्ड लाईनच्या बाहेर. युरो पॉवर षटकार सिक्सर. दुपारचे नदीवर येना ते उराचे झाडाखाली भेटना दुपारचे नदीवर येना. थँक्यू. जास्त कुछ भावी करत असेल तिथे बरोबर सावळीमध्ये आहेत, पण मॅच गरम आहे. ते थंडगार हवा तिथे वाहतात, पण मॅच थोडासा गरम झालाय. या षटकारांना धावफलक जाऊन पोहोचला 33 धावा धावफलकावरती आहेत. इथून जर पाहिलं तर अजूनही 24 धावांचा पाठलाग करायचा. 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. महत्वाचे 2 बॉल आहेत. या मॅचची दिशा ठरवणार आहे. कुठल्या दिशेला जाणार, कोणाची काय दशा होणार हे या 2 चेंडूवरती ठरणार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक पॉइंटला झेल सुटलाय चेंडू चला बॉल लाईन जवळ. क्षेत्ररक्षक चुकलाय. हो चेंडूची गिरकी चेंडू गेला बॉल लाईनच्या बाहेर. उत्तम ज्वेलर्स चौकार. जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम, जीतेगा वो ही जिसमें है दम. थँक्यू. जीतेगा वो ही जिसमें है दम. अतिशय योग्य गीत. इथून जर का धीरज वर्तक यांच्याकडून इथून जर का षटकार, युती एंटरप्राइजेस यांच्याकडून 500 रुपये या चेंडूवरती छक्का आला तर. परंतु हा चेंडू जर आपण पाहिला तर मध्ये गेलाय जरूर. मिसफील्ड झाले, फंबल झाल्यात, परंतु माहित आहे. प्रशंसा करेल मी त्याची जो मारायचा इंटेंट होता तो अतिशय चांगला. परंतु त्यानंतर काय घडलं, झेल होता तो मिसजज म्हणजे जज करता आला नव्हता. आणि बाउंड्री लाईनवरती जो क्षेत्ररक्षक होता बाकडे पॉइंट मध्ये, त्याने मात्र काय केलं हे कळायला मार्ग नव्हतं. जशी त्या चेंडूने गिरकी घेतली आहे, आता सामना काहीसा असा वाटायला लागला की इथून मॅचला सुद्धा तशीच गिरकी मिळणार आहे. 6-19चं इक्वेशन आहे. कंपॅरिझन बघा. 3 षटकांचा खेळ संपला होता तेव्हा वासळीचा संघ होता 33 वरती, आगाशी आहे 38 वरती. थोडंसं पुढे याचा अर्थ शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांनी 23 केल्या होत्या आणि तुम्हाला आता 19 करायचे आहेत. इतकं सरळ सोपं नाही. कॅल्क्युलेटर ठीक आहे, पण इतकं सोपं नाहीये. सरळ तर साधं नाहीये. कारण आयुष्यामध्ये पाहिलं ना, साधं असं कोण नाही. फक्त एक डोसा आहे, साधा डोसा. तेवढा सोडला तर साधा कोण नाही. चला एका गाणं ऐकूया आणि येऊया 6-19च्या खेळामध्ये. जॉयसन कॅटरर्स, वसई विकास सहकारी बँक लिमिटेड, आगाशी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, एम फिदा हुसेन, महेश म्हात्रे, अतुल वर्तक, भार्गव कवळी, राजहंस रिसॉर्ट. थँक्यू. आपण चर्चा करतोय की असं आयुष्यामध्ये पाहिलं तर साधं कोण नाहीये. एक डोसा सोडला तर तसा खेळ आहे. हा साधा नाहीये, सरळ नाहीये. या मॅचला भरपूर काही टर्न आल्यात. टर्न अँड ट्विस्ट पण आपण पाहिलेत. नुसतं टर्न नाही पाहिलेत तर टर्न अँड ट्विस्ट पाहिलेत. 6 चेंडूचा खेळ आहे. 19 धावांचा अजूनही पाठलाग करायचा टीम आगाशी ए संघाला. आणि समोर वासळी आहे. वासळी तिथे आहे, रेडी आहे तिथून लढा देण्यासाठी. बघूया इथे 1 मॅन शो करतोय मितेश सुरी. आता शेवटचा षटक हाताळण्यासाठी कोण येतोय. 6-19 आणि या इक्वेशन मध्ये असताना गोलंदाज मार्ग होते. गोलंदाज प्रांजल येतोय. प्रांजलने प्रभावित केलं. तर मागील मॅच मध्ये सुद्धा ज्यावेळेला षटक हाताळलं त्यावेळेला भले वेळ तिथे निघून गेली होती किंवा सामना खूप मोठा होता, खूप चांगलं धावफलक त्यांच्याकडे होतं, बॅलन्स चांगला होता. परंतु आताच्या स्थितीमध्ये येत असताना या 19 धावा तितक्याशा मोठ्या नाहीयेत, तितक्याशा छोट्याही नाहीयेत. आणि त्यामुळे खरी मजा येणार आहे. कारण जो सेट बॅटर आहे तो स्ट्राईक हिटवरती आहे. मितेश याच्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत त्याच्या आगाशी संघाला, परंतु त्याच्यासमोर असणारा प्रांजल याच्याकडून तितक्याच मोठ्या अपेक्षा आहेत 19 धावांना वाचवण्याच्या. त्यामुळे 2 हे मोठे खेळाडू एकमेकांसमोर कशा प्रकारे सादर होतात याबद्दल लक्ष. पहिला चेंडू उडवलाय, क्षेत्ररक्षक वेट करतोय आणि वेट करत असताना झेल पकडलाय. फलंदाज बाद आणि जी उम्मीद आतापर्यंत टिकून राहिली होती
ती उमेद मात्र कुठे ना कुठेतरी मावळत असताना पाहायला मिळते. फलंदाज बाद होतोय, मोठा हादरा, पिकलो फॉर्टी मागाशी. खरी वाजण्याची बारा मला चौथ्यानं खरी वाजण्याची बारा मला चौथ्यानं खरी वाजण्याची बारा मला चौथ्यानं खरी वाजण्याची बारा. थँक्यू. काय मध्येच एक वेगळं गाणं वाजलं गेलं. रिप्ले आपण बघू शकता. लेफ्ट हँड वर्सेस लेफ्ट हँड, बेस वर्सेस बेस, मैदानावरती दोघांची टेस्ट मैदानावरती होती आणि त्याच्यामध्ये सक्सेस केले ते खास करून गोलंदाज प्रांजलनं यावेळेला का आणलं गेलं तेच दाखवण्याचा प्रयत्न केलाय. पहिले चेंडूवरती विकेट आलाय पण तिथे निनाद सांगतोय बिलकुल थोडे परेशान जरूर हो लेकिन टीम के लिए तैयार हो. मी तयार आहे टीमसाठी लढण्यासाठी झुंजण्यासाठी. एकदा निनादसाठी या लढाऊ वृत्तीसाठी टाळ्यांचा गजर होऊ द्या. आणि थोडीशी दुखापत जरूर आहे पण तो रेडी आहे आपल्या टीमच्या खेळाप्रती आणि टीमच्या प्रती आपली जी समर्पणाची भावना आहे त्याप्रती तो मैदानावरती उतरलाय. नाही, नक्कीच प्रशंसा करावी तितकी कमी आहे. आता जर निनादचा पण पाहिलं तर इंजरीमुळे तो बाहेर आला होता, म्हणजे इंजरी थोडीशी जास्त होती आणि त्यामुळे त्याला तिथं खेळता येत नव्हतं. आणि आता असा मैदानाच्या आतमध्ये आलाय जणू की संघाची गरज त्याने ओळखली आणि आपल्या दुखापतीपेक्षा संघाची विजय आहे तो तितका महत्वाचा आहे असा तो सांगण्यासाठी आल्या शॉर्ट आर्म पुल आणि हा पुलचा पॉवरफुल ब्लास्ट, चेंडू निघून चाललाय सीमारेखा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. का झटका है जोरों से लगा, हाँ लगा, शादी बन गई उम्र कैद की सजा, हाँ सजा, जोर का झटका है जोरों से लगा, हाँ लगा. निनादच्या बॅटमधून हा फटका निघालाय. सुंदर असा फटका आपण पाहतोय आणि चेंडू गेलाय सरळ सीमारेषा पार. हा चौकार आलाय. या चौकारानं धावफलक जाऊन पोहोचलाय तो 42 धावफलकावरती 15 धावांची आवश्यकता आहे. 4 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे. निनाद सांगतोय पडतोय धडपडतोय एकटाच लढतोय मैदानावरती. स्कूप करायचा होता चेंडूला. चेंडू जोपर्यंत जाईल फील्ड करतील धाव नाहीये. प्रांजल आहे. प्रांजलनं थोडंसं जो दबाव होता तोही हाताळलेला आहे. 3 चेंडू व्यवस्थित हाताळले आहेत पण काल 3-12चा मॅच पाहिलाय, आता 3-15चा मॅच आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शरीरावरती चेंडू हाताळलाय. इतर मॅच आता थोडा पाहिलाय तर टीम वासळीच्या बाजूने चाललाय. नाही, आता फक्त औपचारिकता शिल्लक असल्यासारखे चित्र आहे. प्रांजलने खूप मोठा कमबॅक केलाय त्या चौकारानंतर. बघा 2 मोठे फटके जे अर्जित केले होते, खास करून मितेशचा पहिला फटका आणि त्यानंतर निनादचा तो फटका. त्या 2 मोठ्या फटक्यावरती चेंडू ज्या वेळेला बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल नाही झाला त्याने एक सांगितलं होतं, म्हणजे तो चेंडू ट्रॅव्हल नाही झाला म्हणजे ते एक निर्देशन होतं की या धावांचा पाठलाग तितका सोपा राहणार नाहीये. आणि त्यामुळे त्या चित्रातून मोमेंटम कुठे होतं हे पाहायला मिळालं आणि त्यामुळेच कदाचित ही मॅच पुढे लांब होताना दिसते आकाशीच्या जवळून. नक्कीच. आणि वासळीचा संघ या सामन्यामध्ये विजयी होतोय. दबाव होता, प्रेशर होता आणि तो दबावाला प्रेशरला व्यवस्थित हँडल केले वासळीच्या संघाने. अभिनंदन. वासळी संघ आणि एक झुंज, एक लढत, एक लढवई आपण पाहिला. खास करून निनादच्या रूपानं त्याची झुंज इथे अपेक्षित झुंज ठरले. मितेशने सुद्धा चांगला प्रयत्न केला.